कोल्हापूर शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. कदमवाडी रोड येथील प्रतिमा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चंद्रकांत गुंडा गायकवाड याला बेकायदेशीर गर्भपात करताना रंगेहात पकडलं. गायकवाडने पोलादपूर, मुंबई, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि बीड येथे सिव्हिल सर्जन म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच सेंट जॉर्ज हॉस्पिटल मुंबई येथे अतिरिक्त अधीक्षक आणि पुण्यात सहाय्यक संचालक म्हणूनही त्याने काम पाहिले. माजी सिव्हिल सर्जन गर्भपात रॅकेटमध्ये सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या धाडी दरम्यान करवीर पोलिसांनी बेकायदेशीर गर्भपातासाठी वापरले जाणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणे जप्त केली आहेत. प्राथमिक चौकशी दरम्यान संशयित डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याने आतापर्यंत तब्बल 200 ते 250 बेकायदेशीर गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांनी दिली. पोलिसांनी डॉक्टर गायकवाड याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली असतानाच अचानक त्याची प्रकृती बिघडल्यानं त्याला CPR मध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या अवैध गर्भ तपासणी होतात त्याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब निरोत्पल साहेब यांनी कठोर कारवाई करण्याच्या सर्व प्रभारी अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 26 जुलै रोजी 3 स्टार लॉजिंग या ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगार स्वप्नील करवा पाटील हा अवैध गर्भ तपासणी करीत आहे अशी माहिती करवीर पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी जाऊन छापा घातला असता स्वप्नील पाटील हा त्या ठिकाणावरून फरार झाला. परंतु त्या ठिकाणी तपासणीसाठी आलेली महिला तसेच 2 एजंट महिला ह्या मिळून आल्या. त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडे चौकशी केली असता यांच्याकडे जी गर्भ तपासणी केली जाते आणि त्यामध्ये जी मुलगी आहे हे समजून येताच त्या प्रतिमा हॉस्पिटल येथे डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे जाऊन त्या गर्भपात करतात असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने आम्ही प्रतिमा हॉस्पिटल येथे डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्या दवाखान्यावरती डमी महिला पाठवून त्या ठिकाणी छापा घातला असता त्या ठिकाणी सदर महिलेला पाठवून त्यांच्याकडे त्या महिलेला त्यांनी पुन्हा गर्भ तपासणी केली व त्यांना त्या अनुषंगाने त्यांनी गोळ्या देखील दिल्या व त्या गर्भपात करत असताना आम्ही त्या ठिकाणी छापा घातला व डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गर्भपात करण्यासाठी लागण्यात येणारे औषधे, त्याची गर्भपातासाठी उपयुक्त असणारी उपकरणे व पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ही ताब्यात घेण्यात आली. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी आतापर्यंत सुमारे 200 ते 250 इतके गर्भपात केल्याचे कबूल देखील केलेले आहे. डॉक्टर चंद्रकांत गायकवाड हे रिटायर सिव्हिल सर्जन आहेत. त्यांनी यापूर्वी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याचप्रमाणे बुलढाणा, पुणे व मुंबई या ठिकाणी सेवा बजावून ते निवृत्त झालेले आहेत व सध्या त्यांना अटक करण्यासाठी आम्ही कारवाई करत असताना त्यांची प्रकृती खराब झाली व ते सध्या अंतरुग्ण म्हणून CPR हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहे. त्यांना डिस्चार्ज करतात त्यांना अटक करीत आहोत. तसेच त्यांना ज्या ज्या व्यक्तींनी अशा प्रकारचे पेशंट पाठवलेले असतील त्या सर्वांवरती देखील कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या किती वर्षापासून पेशंटकडून किती पैसे सध्या डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे जी पुढील तपासणी चौकशी होईल त्या अनुषंगानेच ती पुढील माहिती मिळेल. त्याबाबत अद्यापपर्यंत तरी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. गेल्या 2-3 वर्षामध्ये आपले कितीचं रेकॉर्ड? यापूर्वी करवीर पोलीस ठाणे येथे अशाच प्रकारचे 5 गुन्हे दाखल आहेत. तसेच बुदरगड येथे 2 गुन्हे, राधानगरी येथे 1 गुन्हा, मुरगुड येथे 1 गुन्हा, कोडोली येथे 1 गुन्हा असे आणि राजवाडा पोलीस ठाणे येथे 1 गुन्हा असे जवळजवळ 11 गुन्हे दाखल आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. अशी गर्भलिंग निदान जी मशीन लागणार आहे ती पुरवणाऱ्या काय टाकली? 1 महिन्यापूर्वी जो गर्भपात करण्यासाठी जी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन वापरत होते त्या अनुषंगाने आम्ही सदरची मशीन ही चायना येथून बनवलेली होती. ती मशीन चायना येथून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ती वापरली गेली, वितरित केली गेली व ती इचलकरंजी येथील डॉक्टर शिवानंद सात्याप्पा पाटील याच्या नावे ती मशीन प्राप्त झाली होती व तीच मशीन हे गर्भलिंग निदान करणारे जे बोगस डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मिळून आली. डॉक्टर शिवानंद सात्याप्पा पाटील यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.